राम राम भाई सारे आणि माझं नाव आहे कौस्तुभ डोक ना. आज आमची ट्रेन निघाली आहे. आमच्यासोबत आहे सुरेदा, उज्ज्वलदा, डोक, हर्ष करडमारे सर इकडे बघा. हा आणि थोडं इकडे कोरडी कांचन. ओके तर आमच्या ट्रिप मध्ये अरे यार ते थोडंसं होत आहे, समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. प्रणय डोक आणि श्रेय जगताप. निमित्त असं आहे की काल आपल्या राम मंदिराचं इनॉग्रेशन होतं, त्या कारणास्तव आम्ही फिरायचं ठरवलंय. हाय गाईस, तर आम्ही रामदराच्या जवळपास थांबलोय. हे बघा आणि ते सर तिथे फोनवर बोलत आहे, एकदम चष्मा गॉगल वगल घालून. ये गाईस ते बघा रामदरा. आम्ही इथे ब्रेक घेतलाय. याचे नजारे बघू शकता, खूप छान पैकी आहे. तुम्हाला सिनेमॅटिक बकवास दिसेल पण तरी ट्राय करेल आम्ही. ठीक आहे चला. इथे थोडी रेल्वे पटरी आहे. इकडे बघा पहाड छान पैकी मस्त पैकी. पावसाळ्यात असतं तर अजून छान, धूळ नसते. आणि हे बघा आमचे उज्ज्वल डोक तिथे फोनवर पण बोलत आहे आणि सोबत ट्रेन बघा. ट्रेन आली वाटते, खूप छान वेगळी पटरी आहे. इकडे स्टॉपचा अंत झालाय. आपण आता अंदर बसू आणि निघू. चला काहीच रामदराला पोहोचलोय आपण आमच्यासोबत. तर या ठिकाणी आपण रामदराला पोहोचलेलो आहे, पण इथून खूप दूर आहे. अजून रामदरा पायी चालायला लागत आहे आपल्याला. अरे यार कष्ट आहे मग. जाम खावा लागते पहिले तेव्हा चार्जिंग. सर आमचे ड्रायव्हर ज्यांनी आमची गाडीची बंदोबस्त केली आज. पोहोच गए हम रामदरा. आणि यांनी गाडी कोणाची लगेगा. सरांनी गाडी कोणाची आणली आहे बघा. गाडी आमच्या दाजीच आहे. डायरेक्ट पोलिसांची गाडी आणली दाजींची यांच्या. सर धन्यवाद तुमचं सर. इट्स ओके. एक छान नजारे आहे, बस आमच्या मोबाईलनी दिसत नाही, बस एवढेच आहे. बघा पार्किंग आहे इकडं. इथे थोडे दुकान आहे पण आपल्याला त्याची गरज नाही. चला आपल्याला रस्त्याने जायचं. पहुंच गए हैं. ये हमारा 2 ब्लॉगर, एक रीलर, एक ब्लॉगर, यूट्यूबर. इसका सब्सक्राइब करो. तुमचं तिथं जमते व्हिडिओ कर. सरकारी मांजर आहे का? चला याची भाजी करायची आपण. बघा अंदर इथून मंदिर आहे. चला सुरुवातीला दादा लोक पुढे जाते. या ठिकाणी आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे. तर खूप सुंदर असा थंडगार असा हा गाभारा आहे. बोतल पाणी आहे, 4 बोतल पाणी. आणि बघा इथून बाहेर निघताच एक नंदी बैलांची मूर्ती आहे छानपैकी. आणि हे आमचे 5 पांडव, 6वा पांडव. चला या वातावरणाला बाय करत आम्ही निघालोय आपल्या परतीच्या रस्त्याला. परतीच्या नाही सर, आपण कुठे चाललो आता आपण चला ठीक आहे चालेल. दोरी बांधून विष मागत आहे का? खाली उतर ना. काही बी. मित्रांनो उज्ज्वल दादा बाहेर. अरे दादा या सर. कसं आहे, खूप जुनं हे राम मंदिर आहे. असे जुनं राम मंदिर आम्ही बघून आता जेजुरीच्या वाटेने चाललेलो आहे. आमची गाडी आमची वाट बघतीये. ते तर नाही चाललो होतो इथून जेजुरीला. आणि हे बघा शेतकऱ्याचा पावर, शेतकऱ्याचा पावर. इथून पाईप टाकलाय तिथपर्यंत पुरे गाड्या थांबल्या. आता थांबच नाही काय, आमचं संकट उतरलं. आम्ही आता बसतो. चला शेतकऱ्याचा पावर खतम. तर उज्ज्वलला शहानिशा करायला गेले होते. काय झालं तिथं सांगा सर आपल्याला. काही नाही, थोडा एक वाफ्यात पाणी जायचं राहिलं होतं. त्या वाफ्यात पाणी जायचं राहिलं होतं, त्यामुळे त्या माणसाने पाईप लावला होता आडवा. माणसानी नाही, शेतकऱ्यांनी. सॉरी. आणि तो गाडीवाला जास्त काही करत होता, त्याला शेतकऱ्यांनी दिलं, कोंबून दिला, गरम दिला. थांब की म्हणलं, तुला कळत नाही का तिथं पाणी चालू आहे. एकच वापर राहिलाय की
आणि तो वाफा करूनच त्यांनी गाड्या सोडल्या. आम्ही चाललो होतो जेजुरीला, जेजुरी झाली कॅन्सल. कुठे चाललो होतो? तर काही असं ठरलेलं नाही. रामदऱ्यावरून निघालोय आम्ही आता. रस्ता जिथं घेऊन जाईन तिथं आम्ही जाणार आहोत. धन्यवाद. आपण आलो आता चिंतामणी कडे. डन. चिंतामणीचे बी दर्शन झाले. आता बघू आपण दुसरीकडे. ज्या गल्लीत घुसलो ती गल्ली आपली. अरे फोटो एक मिनिट. गाईज आमचा लंच ब्रेक सुरू झाला. इथं बघा आमच्यासोबत कुठे आलो जरा मल्हार मिसळ अँड महाराष्ट्रीयन संबंधाने तुम्ही बघू शकता इथं खूप छान वेगळी. अरे आपला दरवाजा उघडा राहिला का? अरे सर सॉरी सर, आपलं डिसाईड झालं का? तर इथं आमचं एक खूपपैकी A1 बायोटेक आहे. तर इथून आम्ही डिसाईड केलं का थोडे झाडं घ्यायचे आपल्यासाठी. आपल्याकडे 3 गुंड्या आहे आमच्या रूमवर. तर बघू जे करू ते. गाईस तर अनलिमिटेड मिसळ घेतला आपण 79चा. तर अनलिमिटेड खाऊ. एक नंबरचं जगात जेवण झालं आहे. 80 रुपयात अनलिमिटेड एकदम मिसळ पाव. आणि आम्ही आता चाललो 90 रुपये चाललो आपण कुठतरी चाललोय. पण चाललोय 20 रुपये पाठ. सोबत आम्हाला 3 झाडं मिळाले. प्राइस नंतर सांगितलं जाईल. जय हिंद जय भारत. पाहू आता पुढे असं वातावरण आहे. आपण छानपैकी इथं उभे आहे. बघा सर आमच्यासोबत इथं एक्का लावून हाय बाय असं खूप बघा छानपैकी काम मस्त रोड आहे. बघू शकता तुम्ही. तर नॉनस्टॉप आपण जाणार आहे. श्रेयजा आपण कुठे जाणार आहे? आपण नारायणपुर से प्रतिबालाजी जाएंगे. ओके. विजलदाने आपली चप्पल सोडली येते. चप्पल चप्पल. आता आपण आलोय नारायणपूरच्या जवळपास. आपण चाललोय आता श्री चंगावटेश्वर मंदिर. चंगावटेश्वर मंदिरला चाललोय. शूटिंग मध्ये चान्स मिळेल का रे मला? शूटिंग मध्ये चान्स मिळेल का मला? भेटेल ना. तर अशी आहे. आम्ही नाही वाचत, नंतर वाचू. छान परिसर. हा मंदिराचा हा इतिहास बघा सगळ्यांनी. मित्रांनो नारायणपूर आलंय. आता चला दर्शनाला जाऊ. नाही आलं अरे इथं जागा नाही थांबणार आहे आपण. अजून पुढे जायचंय आपल्याला. काही ना काही मिळेलच. अभी इज्जत बसत आहे मला बी. आपण प्रतिबालाजी आलोय. चला उतरा इथून मस्त. काय बघा प्रतिबालाजी मंदिर. गाईस तिथे छोटासा झुला आहे एक. आणि तिथे बघा एक गाडी आहे छानपैकी मस्त पैकी. गाईस ॲज युजल इथं पण आपली दुकानं. गुलाबजामुन आईस गोला पण इथं सुरुवातीला. इथे बघा इथं आहे. पण आपल्याला मोबाईल ठेवावा लागतो. इथं अंदर येऊ नाही शकत. तिच्या नंतरची क्लिप बंद. बाहेर आल्यावरच ठेवा. ये बघा सगळ्यांचे फोन आपल्या हातात आहे.
गॅरंटी आपली निघणार आहे का नाही निघणार आहे कुठे जाणार आहे हे पण नाही माहिती घरी जाणते हे बी नारायणपूर मस्त वातावरण आपल्या मागे एकदम निघतात आपल्याला इकडे मस्त पैकी चप्पल ठेवासाठी मोबाईल पण ठेवा लागतो त्याच्याने अंदर एकदम सुंदर असे वातावरण सनसेट होते ना आपली बॅटरी 20% इथे जायला भेटेल का भाऊ ए बाय चलती का बाय बसा ना बसा बसू नाही वेळ झाला सॉरी गाईज वेळ झालाय परत कधीतरी येऊ आपण सूर्याच्या जवळपास पोहोचलाय थोडा वेळ इथं ब्रेक झालाय आपला समजलं ना तर मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपतोय भेटू आपण पुढच्या नव्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी बाय बाय करा प्लीज बाय 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 इकडे पण थोडा बाय रजल्डो बाय बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कट 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 करतो